मीटिंग झाली आहे गणपतीची. सगळ्यांनी सगळ्यांची कामं वाटून घेतली. सक्सेसफुल एकदम असं सगळं डिस्कशन झालं आजचं. आणि बऱ्याच गोष्टी झाल्या. दिदी नव्हती, सिद्धी नव्हती, त्यामुळे जास्त काय म्हणजे आम्ही असं ठरवलं नाहीये. डान्स वगैरे सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यावेळेस. क्रेझी एक्सपिरियन्स असणार आहे, तुम्हाला समजेलच. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग डे 74 मध्ये. तर मित्रांनो, आजचा दिवस एकदम स्पेशल आहे, कारण की आज आपल्या घरी होणार आहे आपल्या 50व्या वर्षीच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी, मीटिंग, ज्याच्यात ठरवणार आहे की कसं असणार आहे या वर्षीचा उत्सव, कसा असणार आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, किती मूर्ती कुठून आणायची, कशी मूर्ती बुक करायची, डेकोरेशन काय असणार आहे. आज सगळे एकत्र आलेत. रावस एकदम माहोल आहे आज, एकदम खतरनाक माहोल आहे. तर बघूया की कसं काय होणार आहे आणि कुठून आपली मूर्ती कुठून येणार आहे, कशी आणणार आहे, पीओपीची घ्यायची आहे की मातीची घ्यायची आहे, परत ते 7 दिवस कसे एन्जॉय करायचे, काय काय करायचं आहे, जेवण बनवायचं आहे, पूजा करायची आहे, प्रसाद, जे काय असेल ते, अशा सगळ्या गोष्टी आज डिस्कस होणार आहे. कारण सगळे घरातले आलेत, सगळे बाहेर बसलेत. मलाच लेट झालेला, आता मी शिव्या खाणार आहे बाहेर जाऊन, पण ठीक आहे, चालतंय. एक दिवस ठीक आहे. तर बघूया आपण आज कसं होतंय, काय होतंय, आणि भेटूया आपल्या ब्लॉग मध्ये. गौरी आता शुक्रवारी सोमवारी बसतात, शनिवारी गुरुवारी नाही, शुक्रवारी बरं झालं. गणपती पूजा नाही काय नाही पूजा सत्यनारायण तुमचं तुम्ही गुरुवारी गौरी बसतात. ते आपल्याकडे कुठे बघतो? आपल्याकडे पण येतातच म्हणायचं, नाही बसत नाही नाही, पण आपण त्याची तयारी कुठे बघतो? गुरुवारी दादांना बसवायचं पूजेला. पुरणपोळ्याचा नैवेद्य कधी असतो? शुक्रवारी ना? गुरुवारी, शुक्रवारी असतो. शनिवार शनिवारी विसर्जन. शनिवार. गुरुवारी फिक्स सुनेला नाही बसायला भेटत. मग आपण बसवू. सारखं तुम्ही सारखं सुट्टी काय? कधी आम्ही बसले रे पूजन? दादांना बसवायचं पूजेला. सगळे जेवण ठेवायचं, पादायला लागलं. आज गणपती आहे तोपर्यंत जेवण ठेवायचं. आज जो वेळेवर येईल जेवायचं तेव्हा जेवण. जेवण पाठी जेवायच्या वेळेला आला की जेवण, नाही तर चिवडा. नाहीतर मग आपलं गोष्टी चिवडा द्यायचा. पूर्ण पण नाही का माणसं जेवायची. अरे नको आता शुक्रवार ठरलाय ना, परत शुक्रवार. डबल पुरण घालायचं का? आदल्या दिवशी पण नंतर पण त्याला काय ग त्याला एका दिवशी होऊन जाऊ द्या. नाही दर्शनाला. चालतं. नाही असं कसं पूजाला पुरण आता नवीन नाही तुम्ही पर्याय शोधते. आता तुम्ही सांगा, आदल्या दिवशी डाळ शिजून दुसऱ्या दिवशी पण शिजवायची का? मग आहे ना आपल्या हातात वार शुक्रवार, मग शुक्रवारीच करून टाकूया सत्यनारायण, आणि नैवेद्य पण होईल, पूजा पण होईल. गौरी दिवशी का तर? गौरी गुरुवारी येतात, शुक्रवारी शुक्रवार लॉक किया जाए. तारीख काय अन्ना बघ? शुक्रवारीची तारीख काय? 18 काय सप्टेंबर. म्हणजे गणपतीच्या एक दिवस आधी, विसर्जनाच्या एक दिवस आधी बस झालं. लॉक किया जाए. त्याचं आमंत्रण द्यायला लागेल. बरं ना, गौरीला पण स्वयंपाक होईल. एकदम व्यवस्थित वार आहे शुक्रवार. शुक्रवारी लॉक किया जाए. आमंत्रण बनवायला लागेल. जास्तच बनवायचं, सकाळचं संध्याकाळचं. तसं नाही बोलत, ते बिल्डिंग वाल्यांचं बोलतायत जेवण. बिल्डिंग वाल्यांना जेवायला बोलवायचं. बोलवायचंय. ते तू कसं ऑर्डर दिलं की तुझं?
नाही तर मग नैवेद्यापुरतं पुरण करू आणि बाहेरून ऑर्डर शुक्रवार लॉक केलं ते काय म्हणले माहितीये का त्यावेळेस 50 वर्ष ना म्हणजे आम्हाला मग येऊ आलं आम्ही सकाळी येऊन संध्याकाळी जाऊ कारण तिथे गणपती गवर आहे मग एक दिवस ते येऊन जातात. तेव्हा नाही येणार ते लोक नाही तेव्हा नाही येणार. आता मग मला वाटतं मंगळवारी येतील ते लोक बरमडा उठ्या लागते. मी पण बघत होते. तर त्यांना मी सांगायचं बाबा पूजा आहे, आमच्या मी करत होतो तू घेतला हातात तुम्ही का बरं म्हणाल आपला मी बघते आहे. आलो फोटो मध्ये नाही दिसणारच नाही. आणि ब्राह्मणाला सांगून ठेवा अगोदर ब्राह्मण आहे का आहे. दोन तीन दिवसामध्ये कुठे बाहेर जाता पण येणार नाही. नको जाऊ तुम्ही नका जाऊ तुम्ही घरीच माणसं त्यांचं येणार नाही. तेच ना मग. हा तीन सगळ्यांनी ठरवलं तीन शनिवारी पण नाही. शनिवारी शनिवारी पण शनिवारी केसर खाली. पूजेला नवीन साडी घ्यावी आपण थांबायचंय हा. पूजेला नवीन साडी घ्यावी लागते तू घे ना साडी. तू साडी घे ना. तू कधी घेणार साडी? मी माझ्या बायकोला गेली लाकूड तोडायची पूजेला कोण साडी घेणार होते ह्या वर्षी काय माहिती नाही. शनिवारी बसणार ते कुणाला घेणार गणपतीचं काय करायचं गणपतीचं मेन गणपतीचं मूर्तीचं बघा इथूनच घेणार ऐकलं का? आहे का झोपले ना तुम्ही कसला इकडे पण आहे. इकडे काय? हा, थांबा, बघू. जप पण. गाडून पूजेला ऐकलं? ऐका मी काय म्हणते काय मूर्ती पूजेला बसायचं काय काढायला पुढची खुर्चीवर बसायचं. मूर्ती आपली जवळ नका. पूजा झाली आणि हे तुम्ही लोक खुर्चीवर बसला. मग ब्राह्मण टेबलावर बसणार का आहे का? सुना वेळा नाही का आपल्या? मी काय म्हणते मूर्ती कुठून घेणार आहे आपलं छोटीशी मूर्ती आपली जवळूनच आणा इथं छान छान मूर्ती आहे बघून या की तू बोलते इथून घ्यायची पण ते काय बोलताय की विसर्जन आपल्या इथेच करायचं तर त्याच्यासाठी मातीचा गणपती पाहिजे मातीची भेटते ती. समजलं काय मातीचा आता मी फिरतोय ना मातीचा गणपती महाग आहेत जरा महाग म्हणजे लयच महाग आहे लोकांना परवडायला नाही. आणि आपण पैसे देतो एवढे तर तशी मूर्ती पण पाहिजे ना आपली मूर्ती कशी असते भले लांबून जरी आणलं पीओपी पण त्याच रेटला विकतात पीओपी कुठे आता 2000ला कुठली मूर्ती भेटते नाही मग तेच सांगतोय भेटतच नाही तेवढाच रेट चालू आहे पुण्यात पण घेतो ना गणपती त्याने 1 वर्ष मागे बसवलंय त्याच्यावर नको जरा शांत बस. आणि इथं पण हे बघाच आणायला काय आपल्याला इझी आहे आणायला आपण ट्रेन मधून आणू शकतो आपल्या ओळखीच्या माणसाला जायचं तो मडीने पण आहे त्याच्यामुळे चांगलं आमच्या वेटिंग मध्ये राहतो. काय हो काका ट्रेन मधून पण आणू शकतो असं काय एवढं हे नाही आपल्याला ते लांब आहे रे स्टेशन. आता आपलं पूर्ण कसं जवळ होता ऐक ना आपला पूर्ण जवळ होता हे मंदिर ना आमचा 1 तासाचा प्रवास आहे परत तिथून यायचं रिक्षा स्टेशन पासून काय नाही जायला लागतं वाऱ्याला लागतं मग असं होतं ना म्हणून पण ते पोरं बाळांची इथंच बघ ना पोरं बाळांची नंतर तो बघता येईल. रेट नाही मूर्ती पाहिजे तुझी मूर्ती तशी बघतो ते तशी बघा आणि रेटचा काय हिशोब नसतो रेट काय मूर्ती फिर जरा आज जाऊन ये बघून ये बघतोय आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर जातो बघतोय छोटीशी आपली नाजून अजून कारखाने लागले नाहीयेत नीट इथे एक लागलाय एवढा तिकडं कुणाची इकडे छान इथे पण बघून आलो मी मागे जाऊन पेट्रोल पंपच्या इथे तसं मागे. डेकोरेशन भरपूर सारे काय पाहिजे ह्याचं सुटे. व्हिडिओ काढायला लागला माझा. आपलं बोललं नाही ऐकलंय मस्किट नको करू डेकोरेशन
डेकोरेशन बनवायला तुला लवकर जावं लागलं त्याला अर्धा बसणार. ते आपल्याला कुठून आणायचे? आहेत का? आणायला मिळतात ना बघायला लागतं. हा इथं मी तुम्हाला स्क्रीन आहे ते बरोबर हे जर- नाही नको आम्हाला नाही. हे जर- सँडल बिंडल ते असतात. दरवेळी ती बाई दरवेळी डबे घेऊन जाते. ते जास्त कामाची. हे काय ठेवलं? कामाने एकदम कसून काढतो. शिवाते ना पिशवीची खराब झाली. हा, मन पण नाही लक्ष नसतं काय नसतं. आमटी त्या दिवशी नाही गेली. किती जण येऊन गेले कोण. इथं पार नाही. छत्री घाल साईडला. पॅन्ट दिसेल का? त्याच्यात पण आहे का काय बघू छत्र अरे मागं. विमान भरली का काय गाडीमध्ये. ट्रेन मध्ये हा भरली दोन का तीन काय छत्र भेटलं त्यांना. पण हे आता या टायमाला नाही भेटलं. बघ छत्री बघ, हे छत्री बघ, माकडे छत्री बघ. मस्त भारी आहे. बॅग समोर तर एक दिवस घेऊन गेला तर कुत्र भेटेल नाही तर ते शेण पण. शनिवारी जाय. तुम्हाला लगेच पाहिजे असेल ना शेण घेऊन कसं ठेवणार घरात. पावसाळ्यात वाढत नाही हा मग ते कसं करायचं. पण आता राहू दे. चला बाय. हे त्यांना ग पाहिजे लेकराला. आता काय थैली भरली आपले काय म्हणून ते जोळी आणतात काय. सगळ्यांचे डोक्यावरचे केस कमी करायचे पोरांचे. तिघांना बी तसंच पाहिजे त्यांना तर मित्रांनो आता आजच आमची मीटिंग झाली. काय दादा गणपती कुठून घ्यायचा आपल्याला. गणपती कुठून घ्यायचा. गणपती आम्ही जिथून मागच्या वेळेस घेतलेला तिकडूनच बहुतेक मी तरी तिकडेच जाईल, तिकडूनच ट्राय करेल. आणि डेकोरेशन पण एवढं असं काय वाव किंवा असं हे नसणार आहे. थोडंफार चेंजेस असणार आहे. घरी पूजा होणार आहे. पूजेच्या दिवशी सगळ्यांनी या, जेवढे पण आपले सबस्क्रायबर आहे सगळ्यांनी या. सगळ्यांना जेवण आहे मस्त पैकी. आणि पूर्ण पूर्ण 7 दिवस जोपर्यंत बाप्पा बसणार आहे तोपर्यंत सगळ्यांना जेवण असणार आहे. मीटिंग झाली आहे गणपतीची. सगळ्यांनी सगळ्यांची कामं वाटून घेतली. सक्सेसफुल एकदम असं सगळं डिस्कशन झालं आजचं. आणि बऱ्याच गोष्टी झाल्या. दिदी नव्हती, सिद्धी नव्हती, त्यामुळे जास्त काय म्हणजे आम्ही असं ठरवलं नाहीये. डान्स वगैरे सगळ्या गोष्टी होणार आहेत यावेळेस. क्रेझी एक्सपिरियन्स असणार आहे. तुम्हाला समजेलच, मी आता काय सांगणार नाही पण तुम्हाला समजेलच की किती म्हणजे एन्जॉयमेंट असणार आहे. कारण यावेळेस आपल्या घरचं 50वं वर्ष. तर आपण जोरदार, जेवढा जोरदार होईल तेवढा जोरदार आणि क्यूट बाप्पा आपल्या घरी नवीन रूपात येणार आहे. तर तुम्ही तयारीत राहा. आणि सगळं 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 स्टार्ट टू एंड तुम्हाला जर्नी दिसणार आहे. कसं डेकोरेशन होतं, काय काय करायचंय, कसं कसं बनवायचंय, कुठल्या वेने बनवायचंय, तर सगळं तुम्हाला दिसणार आहे. आणि यस, मग आत्ताची मीटिंग तर झाली आणि आपलं काम पण चालू आहे. काम करायला सुरुवात केली आता मी, की जे आपलं राहिलं होतं, जे आपल्याला मॅट पेंटिंग बनवायचं होतं त्या गोष्टी करायला सुरुवात केली. आपण त्याच्याकडे लक्ष देऊया आणि मग भेटूया आपल्या. तर मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय की आता आपण हे जे करतोय ना, हे अशा सगळ्या प्रत्येक ज्योतिर्लिंगचा मंदिराच्या शिखराचा फोटो आणि आपल्या कावडीचा फोटो घेऊन तो मर्ज करायचा आहे. आणि मर्ज करून मग आपल्याला अशी एक डिझाईन बनवायची, एक मॅट पेंटिंग बनवायची, जी एक 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 PNG, म्हणजे आता मी एक तुम्हाला बनवलंय ते दाखवतो आधी. आता हे आपण महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचं बनवलंय. तर हे जे आहे ह्याला आपण कॅमेरा ॲनिमेशन करणार आहे. तर या गोष्टी हे नाव 3D मध्ये येणार, 3D लेअर होणार आहे सर्वांच्या. आणि हे ज्या अशा PNGs आपण ऍड करणार आहे. एक महाकालेश्वर, एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग, जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत सगळ्यांचे असे मंदिराचे शिखर आणि कावडीचा फोटो, जेणेकरून की ती जर्नी आहे जी मम्मी, जेणेकरून ती जर्नी आहे त्यांची, जो प्रवास आहे तो दिसेल. आणि आय थिंक ते एक मोन्टाज टाईपमध्ये ते चांगलं वाटेल. आय होप ते चांगलं वाटेल. तर आपण आता अशा PNGs बनवून घेतो. आता आपली एक महाकालेश्वर झालेत, आता आपण भीमाशंकरची बनवतोय. तर ह्याचं पण नाव आपण चेंज करणार आहे, असं नाही की नाही, थोडंसं सिमिलर बनवायचं आहे म्हणून त्याच्या कॉपीवर आपण वर्क करतो किंवा कॉपी करून त्याच्यावरच वर्क करतो. तर या सगळ्या गोष्टी पण होणार आहेत. आता आपण फिनिशिंग करतोय. हे तर झालंय तयार.
तर ह्याला थोडीशी फिनिशिंग बाकी आहे. ती फिनिशिंग आपण करतोय जेणेकरून आपण जेव्हा आफ्टर इफेक्टवर काम करू किंवा आपण दुसऱ्या सॉफ्टवेअरवर काम करू तर आपल्याला या सगळ्या गोष्टी अशा मिस आउट नाही झाल्या पाहिजे किंवा यामुळे आपलं जे वर्क आहे ते खराब नाही दिसलं पाहिजे. तर थोडीफार फिनिशिंग वगैरे जी आहे ती करून घेऊया जेणेकरून आपली मॅट पेंटिंग अजून सुंदर आणि भारी वाटेल. थोडीशी साईज वाढवूया आपण जेणेकरून हे दिसताना पण चांगलं वाटेल. मम्मी अगं तुझा आवाज येतोय तुला आता 10 वेळा नाही सांगणार. व्हिडिओ चालू आहे तू उठून आतमध्ये जा बस. बघूया आपण कसं झालंय बघा. हे ओव्हरऑल मॅट पेंटिंग असणे आणि माझा विचार चाललाय की हे जे हा जो बॅकग्राऊंड आहे म्हणजे जो हा बॅकग्राऊंड आहे हा एकदम प्लेन आहे. तर हे जर थोडंसं म्हणजे असे पाठी बॅकग्राऊंडला माउंट इथे असे माउंटन किंवा असं एकदम डेप्थ वाढवायला या बॅकग्राऊंडची डेप्थ वाढवण्यासाठी थोडेसे माउंटन्स किंवा असे थोडेसे पक्षी वगैरे जाताना किंवा इथे पुढे असे आता आपण जे हे बघा ही जी PNG आहे त्याच्यात आपण असं फॉगी ठेवलंय जेणेकरून की आपण जेव्हा कॅमेरा झूम करणार तेव्हा ते सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजेत म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा हा बॅकग्राऊंड लावणार तेव्हा ते मर्ज होऊन जाणार त्याच्यामुळे ते आपण तसं बनवलंय. तर बघूया आता हे एक भीमाशंकर झालं ठीक आहे. असे आपल्याला 12 पूर्ण 12 ज्योतिर्लिंग बनवायचे. तसे आपले 2 झालेत. त्यात पण जरासं म्हणजे थोडेसे व्हेरिएशन आहे थोडेसे म्हणजे बोलतात ना की थोडंसं त्याला फिनिशिंग द्यायचं काम चालू आहे आता. आणि तेच मग आता तर मी तेच करतो आणि आजच्या दिवसात आपल्याला तेच पूर्ण करायचं कारण की हे जे दिसतंय ना तुम्हाला या सगळ्या गोष्टी जेवढ्या आपण बारकाईने करू तेवढ्या बारकाईने आपल्याला म्हणजे तेवढाच चांगला आपल्याला आउटपुट भेटेल आणि आय होप की चांगलाच आउटपुट भेटेल आपल्याला. ह्याच्यात तुम्ही जेवढं जास्त डिटेल देऊ शकता तेवढे जास्त डिटेल द्या जेवढं जास्त देऊ शकता तेवढं. कारण ते दिसताना पण कळून नाही आले पाहिजे की हा बाबा इथे रफ राहिलंय किंवा काय.
आपल्याकडे जे फोटोज आहेत ते सगळे डे फोटोज आहेत, डे मध्ये काढलेले आहेत. तर आपला जो बॅकग्राऊंड आहे तो ऑलमोस्ट ऑरेंज किंवा वॉर्मिश थीमवर आहे. तर ती वॉर्म थीम जर कंटिन्यू करायची आहे तर तो आपल्याला ब्ल्यू हा वॉर्मवर उठूनच दिसणार. तो वॉर्म जर थीम ठेवायचे तर आपल्याला तो ब्ल्यू कापणं पण गरजेचं आहे, त्याशिवाय तो पूर्ण वॉर्म नाही दिसणार. एक केस बघा, तुम्हाला केस आता दिसत असते, केसांचं थोडं डिफिकल्ट होतं, पण ठीक आहे, जेवढं जमेल तेवढं ते तुम्ही हे करा. नाही का, तुम्ही सिमिलर म्हणजे त्या रेंजमध्येच आपण बनवतो, जास्त असं त्याला काय हे नाही करायचं, छेडछाड नाही करायचं, कारण की ते दिसताना पण एकसारखं दिसलं पाहिजे, एकसारखं वाटलं पाहिजे. भले मंदिराचे कळस वेगळे आहेत, मंदिराचे फोटोज वेगळे आहेत, पण ते दिसताना पण आपल्याला सिमिलर दिसलं पाहिजे. आपल्याकडे प्रत्येक फोटो म्हणजे कावडूचे तर फोटो आहेत, तर तुम्ही बघू शकता, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, असे बरेच फोटोज आहेत. तर आपण ते यूज करूया आणि बघूया कसं होतंय ते. यस, आत्ता तरी आपण हेच बनवूया, आजच्या पुरतं तरी आपण 12 ज्योतिर्लिंग पूर्ण कव्हर करायचे बघूया. आणि मग उद्या उद्या पण आपण उद्या पण आपल्याला वेळ आहे, तर उद्या आपण काय करूया की उद्या आपण त्याला ॲनिमेट करायला बघूया की कसं होतंय, काय होतंय. पपेट टूल वापरूया, जे क्लॉथ्स आहेत त्याच्यासाठी पपेट टूल वापरूया, किंवा काहीतरी कोडिंग किंवा काही गोष्टी करूया. जे काय असेल ते आपल्याला सोयीस्कर आपण रिसर्च करूया थोडंसं की कसं होईल, काय होईल. त्या गोष्टी करून आपण ह्या सगळ्या गोष्टी पण करूया, त्याला थोडंसं मुवमेंट देऊया. हेअर्स आहे त्याला पण मुवमेंट देऊया. तर बघूया, असं काहीतरी क्रिएटिव्ह जेवढं करता येईल तेवढं आपण क्रिएटिव्ह करायचं बघूया. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर ज्यांना आवडला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच वेगवेगळे आणि नवीन नवीन कन्सेप्ट घेऊन आपण भेटणार आहोत येत्या काही दिवसांमध्ये. कारण की आता आपले सण चालू होत आहेत आणि आज बाप्पाचं पहिलं आगमन पण झालंय. तर आपला सण चालू झालाय, आपले दिवस चालू झालेत. तर यस मित्रांनो, नक्की 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 एकदम भयानक कंटेंट घेऊन येणार आहे. तर प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण की तुम्हाला डेली ब्लॉग जे अपलोड होतील त्याच्या नोटिफिकेशन बेल आयकॉनमुळे तुमच्या फोनवर येतील. तर यस, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.